महान देशभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या वंदे मातरम या स्फूर्तिदायक गीताने देश एकवटवत आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे। एवढी ताकद या गीतात आहे। आजही हे गीत म्हटल्यावर रोमारोमात स्फूर्ती चढते। भारतीय जनता पार्टीचे कार्य या गीताला समर्पित आहे। भाजप प्रत्येक कार्यक्रम व उपक्रम भारतमातेचा व वंदे मातरमचा जयघोष करतच देशभर राबवत आहे। शहर भाजपने शाळांच्या प्रांगणात वंदे मातरमचा 150वा वर्धापन दिन साजरा केल्याने विद्यार्थ्यांना या गीताचे महत्त्व समजून त्यांच्यात राष्ट्रभावना प्रज्वलित होईल, असे प्रतिपादन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील पंडित यांनी केले। शहर भाजपच्या वतीने वंदे मातरम राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गांधी मैदानातील मार्कंडेय विद्यालय व प्रगत विद्यालय शाळांच्या विद्यार्थ्यांसह वंदे मातरम देशभक्तीचा गौरव सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी सकाळी केले होते। यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वज तिरंगा फडकावत सामूहिक संपूर्ण वंदे मातरम म्हटले। शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्राध्यापक सुनील पंडित, कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे व निखिल वारे, महिला जिल्हाध्यक्षा प्रिया जानू, सह सचिव पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ सविता कोटा आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी भारतमातेचा व वंदे मातरमचा जयघोष उपस्थितांनी केले। बाबासाहेब सानप म्हणाले, 150 वर्षानंतरही वंदे मातरम या गीताचे आकर्षण कमी झाले नाही। भारतीयांवर या गीताने अभिराज्य गाजवल्याने हे गीत अजरामर झाले आहे। यावेळी महेश नामदे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले। प्रास्ताविक सावेडी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केले। पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने आज मार्कंडेय शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। मार्कंडेय शाळेचे विद्यार्थी, विशेष करून मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुनीलजी पंडित सर आणि सर्वच कार्यकर्ते या कार्यक्रमाकरता आपण आलात, त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो। परंतु या गीतामागचं श्रद्धांजली अर्पण करणार आहोत, कारण या गीतामध्ये मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे आणि त्या मातृभूमी नवीन दुर्गा माता असेल, सरस्वती माता असेल किंवा भारत माता असेल, या सर्वांना वंदन करून खरं तर आपण या गीताचं स्मरण करून आपण त्या स्वातंत्र्य सैनिकांना एक प्रकारे स्मरण करणार आहोत। तेव्हा मी पुन्हा एकदा सर्वांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि मार्कंडेय विद्यालयाच्या वतीनं वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा ऐतिहासिक क्षण या ठिकाणी आपण अनुभवत आहोत। आपल्याला 150 वर्षापूर्वी म्हणजे 1875 साली या ठिकाणी महान साहित्यिक सन्माननीय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या कादंबरीमध्ये आनंदमठ नावाची कादंबरी, या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत लिहिलेलं होतं आणि हे गीत लिहित असताना त्यांचा दृष्टिकोन असा होता, या ठिकाणी इंग्रजांच्या माध्यमामधनं या भारतीय जनतेला जी पिळवणूक त्या ठिकाणी होत होती, त्या जनतेला त्या ठिकाणी इंग्रजाच्या जाचातून बाहेर काढण्यासाठी हे त्यांनी गीत लिहिलेलं होतं। 1905 साली खऱ्या अर्थानं या गीताला बंगालची फाळणी करत असताना त्यांनी डोक्यावरती घेतलं या गीताला आणि संपूर्णपणे फाळणीमध्ये हे गीत अग्रभागी होतं आणि मग 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत सरकारनं या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला। मला अभिमान वाटतो, या गीतामुळे संपूर्ण भारतातील जनता, हिंदुस्थान सगळं एकत्र झालं आणि 150 वर्षाची या ठिकाणी असणारं इंग्रजाचं राज्य या गीतामुळेच 1947 साली आपल्याला या ठिकाणी भारताचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं। बंधूंनो, या गीतामध्ये एवढी ताकद आहे, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत अनेक प्रकारच्या भाषा आहेत, अनेक प्रकारचे राज्य आहेत, परंतु या गीतामुळे या ठिकाणी आपला सर्व समाज एकत्र आलेला आहे आणि म्हणून वंदे मातरम हे गीत अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याला 150 वर्षे पूर्ण होत आहेत। मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी या निमित्तानं शुभेच्छा देतो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असताना भारतीयांच्या मनामध्ये एक आनंदाचे वातावरण आहे। आबाल थोर या सर्वांमध्ये या गीताविषयी जे आकर्षण आहे ते 150 वर्षात सुद्धा कमी झालेलं नाहीये। ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता होती आणि देश आपल्या परंपरा
जे विसरत चालला होता त्या काळामध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी हे गीत लिहिलं आणि ते गीत आज आजरामर झालेलं आहे. त्या गीताला आज 150 वर्ष पूर्ण होत असताना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व भारतीय नागरिकांना, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. अशोक गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी केडगाव मंडल अध्यक्ष भरत ठुबे, भिंगार मंडल अध्यक्ष सचिन जाधव, मध्य मंडल अध्यक्ष मयूर बोचुगोळ, रुद्रेश अंबाडे, सोनाली पाठक, ज्योती दांडगे, रेणुका करंदीकर, रेखा मैड, मुकुंद गंधे, गोपाल वर्मा, करण डापसे, देवेंद्र बंब, ज्ञानेश्वर धिरडे, सुजाता उटी, सुजित खरमाळे, श्रीकांत शेलार, मिनीनाथ मै, अजिंक्य गुरावे, प्रसाद वाघ, स्वप्नील बेदरे, चिन्मय पंडित, वैभव सुरवसे, सोमनाथ जाधव, करण कराळे, संपत नलावडे, सुहास पाथरकर, संध्या पावसे, हर्षल बोरा, अमोल निस्ताने, अविनाश वाणी, अनिल गट्टानी, दर्शन करमाळकर, संजय ढोणे, सुनील तावरे, प्रकाश जोशी, अजय चितळे, अमित पाथरकर, रामदास आंधळे, लीला अग्रवाल, राजेंद्र फुलारे, भार्गव फुलारे, सुनंदा गंजी, मयूर ताठे, अरुण शिंदे, सौरभ सुनसोळे, बाळासाहेब भुजबळ, उज्ज्वला भांगे आदींसह मार्कंडेय विद्यालय व प्रगत विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.